मायबाप मराठ्यांना आपल्याला अर्ध्या घंट्यात सगळा विषय मांडायचा आहे. कोणीही आपली जागा सोडू नका. आणि जागा सोडणारा बीड जिल्ह्यातला मराठा अजिबात नाही. आपल्याला डाग लावला गेला. शांततेने असणाऱ्या मराठा समाजाला डाग लावला. कोणी म्हणतं आमचे घर जाळले, कोणी म्हणतं आमचं हॉटेल जाळलं. आमच्यावर खोटा डाग लावलाय. यांनी यांचेच हॉटेल जाळले आणि निष्पाप माझे गोरगरीब मराठ्यांचे बांधव तुम्ही गुतवले. पण भेणार तो मराठा कसला, आणि त्यातले त्यात बीड जिल्ह्यातला. जर मराठ्यांना काही करायचं असतं तर सरकारला आज माझी विनंती आहे. यार खाली बसा रे. बुळबुळ तुम्हाला आरक्षण भेटलं काय गड्या? हा मेंदी निघालं काय? नका गैन आवाज इकडचा येत होती. आम्ही सगळेजण मिळून सांगू तुम्हाला काय करायचे. आम्ही तुम्हाला काही ठेवणार आहेत का काय? तुम्हाला सांगू कानात काय आहे त्या. आपल्याला मायबापावर डाग लावला. आपल्या पोरांनी काय नाही करू नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. निष्पाप पोरांना गुंतवण्याचं षडयंत्र सरकारने केलं. आज इतक्या लाखानं मराठे कोणालाच मोजता येत नाहीत. मराठ्यांना जर काही करायचं असतं तर आज केलं असतं का नसतं? मग मराठ्यांनी शांतता रॅली काढली होती. शांतता. सरकार झोपू नका. मराठ्यांनी शांतता रॅली काढली होती. मराठ्यांना राज्यात शांतता हवी. करोडोच्या लाखोच्या संख्येने आज मराठा एकत्र आलाय. शांततेत शहरात गेला आणि शांततेत मैदानात आलाय. विनाकारण त्याला डाग लावू नका. आणि हाच मराठा या राज्याला शांतीचा संदेश देण्यासाठी लाखोच्या संख्येने एकत्र शांतता रॅली केली. हे कधीच कोणाची जाळपोळ नाही करू शकत.